छावा सिनेमातील छत्रपती संभाजी महाराजांचा लेझिम नृत्याचा सीन हटवणार दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांची माहिती। आज राज ठाकरेंचीही घेतली भेट। मराठीच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा आक्रमक। हॉटस्टारवर प्रसारित होणाऱ्या भारत इंग्लंड T20 सामन्यांचं समालोचन मराठीत का नाही, अमेय कोपकरांचा सवाल। तर मनसे स्टाईलने इंगा दाखवण्याचा दिला इशारा। एसटीच्या तिकीट दरवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। संभाजीनगरसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आज आंदोलन, तर उद्या राज्यभर आंदोलनाची हाक। पुण्यात गुइलेन बॅरिस सिंड्रोमचा धोका वाढला। रुग्णसंख्या 101 वर, 16 जण व्हेंटिलेटरवर। जिल्हा आणि पालिका प्रशासन अलर्ट मोडवर। 25,000 घरांमध्ये सर्वेक्षण। नालासोपाऱ्यामध्ये आज पुन्हा अनधिकृत बांधकामांवर पडणार हतोडा। अनेक नागरिकांची घरं जमीनदोस्त। रस्त्यावर राहण्याची वेळ, तर उघड्यावर संसार मांडताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू। मुंबईतील कोस्टल रोड प्रवाशांसाठी खुला। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 15 मिनिटात गाठता येणार। काल मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते झालं लोकार्पण। सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अटकेतील आरोपीच्या बोटांचे ठसे जुळेनात। फॉरेन्सिक टीमनं जमवलेले बोटांचे ठसे हे अटकेतील आरोपीचे नाहीत। आता रक्ताच्या नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये 50 लाखाच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचं अपहरण। पोलिसांच्या बडग्यानंतर काही तासात सुटका। 4 आरोपींना अटक। भंडाऱ्याच्या सरपेवाडा गावात नरभक्षक वाघाचा संचार। बघ्यांच्या गर्दीमुळे वाघ बिथरला। अखेर वनविभागानं फटाके फोडून वाघाला लावलं पळवून।